हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9th क्लासचा सेकंड चॅप्टर रिअल नंबर्स. त्याच्या अगोदर आपण पाहूया नंबर सिस्टीम. म्हणजे रिअल नंबर पाहण्याच्या अगोदर आपल्याला जर नंबर सिस्टीम माहिती असेल तर रिअल नंबर समजण्यासाठी आपल्याला खूप सोपं जाणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरला आपण काय म्हणतो की सेट ऑफ नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबरला आपण कशाने डिनोट करतो की कॅपिटल एन ने. आणि तो कुठून स्टार्ट होतो 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. म्हणजेच काय आहे की हे नॅचरल नंबर आहे. आणि नॅचरल नंबरला ॲज वेल ॲज आपण काय म्हणतो काउंटिंग नंबर्स म्हणतोय. नेक्स्ट आहे आपल्याकडे सेट ऑफ होल नंबर. सेट ऑफ होल नंबर. आणि होल नंबर आपण कशाने डिनोट करतो की कॅपिटल डब्ल्यूने करतो. आणि तो स्टार्ट कुठून होतो 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. म्हणजे होल नंबरची डेफिनेशन काय आहे की 0 अँड सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज अ होल नंबर. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपल्याकडे सेट ऑफ इंटिजर्स. सेट ऑफ इंटिजर्स आणि डिनोट कशाने करतो आपण आयने. आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो की कॅपिटल झेडने सुद्धा आपण काय करतो डिनोट करतोय. आणि त्याची डेफिनेशन काय आहे की सेट ऑफ ऑल होल नंबर अँड निगेटिव्ह नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज अ इंटिजर नंबर. इथं लिहिलं आहे काय आहे की हे सेट ऑफ ऑल होल नंबर अँड निगेटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. नेक्स्ट आपण पाहणार आहात की रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आपण डिनोट कशाने करतोय की कॅपिटल क्यूने करतोय. आणि त्याची डेफिनेशन काय आहे की P बाय Q सच दॅट P, Q बिलॉंग्स टू I अँड Q इक्वल नॉट 0. जर असा फॉर्म असेल तर आपण त्याला काय म्हणतोय की रॅशनल नंबर म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं पाहिजे की हे P आणि हे Q कसे असले पाहिजे की इंटिजर असले पाहिजे. आणि त्यांच्या GCD किती असतो 1 असतो. म्हणजे P, Q इक्वल टू किती आहे की 1 असतो. म्हणजे याच्यामध्ये कॉमन फॅक्टर नसतो. काय आहे की नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. नेक्स्ट आपल्याला माहीत पाहिजे की ही कशी आहे रॅशनल नंबरची एका फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या फॉर्ममध्ये जर एक्झाम्पल घेऊन सांगायचं असेल की समजा एखाद्या काय आहे की एखादी आपल्याकडे नंबर आहे काय आहे की स्क्वेअर रूट ऑफ 4 आहे. त्याचा स्क्वेअर रूट किती निघतो प्लस ऑर -2. पण आपण काय होतं फक्त +2 घेतोय. म्हणजे आपल्याला दुसरी पण एखादी डेफिनेशन सांगता येईल की रॅशनल नंबर म्हणजे काय आहे की ज्या संख्येचं आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतो अशा संख्येला आपण काय म्हणतो की रॅशनल नंबर म्हणतो. मग एक्झाम्पल काय आहे की √4 आहे. √4चं काय आहे की रूट काय आहे की 2 आहे. आणि हे काय आहे की आपलं हे एक्झाम्पल आहे. अशाला आपण फॉर्मला काय म्हणतो की रॅशनल नंबर म्हणतोय. नेक्स्ट आपल्याकडे डेफिनेशन सांगता येईल की समजा 2.3 आहे. जर एखाद्या डेसिमलच्या नंतर काय की डिजिट आपल्याला काय काउंट करता येत असतील किंवा ते स्टॉप असतील तर आपण त्याच्याला काय म्हणतो की रॅशनल नंबर म्हणतोय. ऑरमध्ये आपल्याला डेफिनेशन लिहिता येईल. समजा आपल्याकडे काय आहे 2.3333 डॉट आहे. रिपीट आहे किंवाच काय आहे की त्या 3च्या वर काय आहे बार आहे. म्हणजे अशाला पण आपण काय म्हणतोय की रॅशनल नंबर म्हणतो. पहा 3 प्रकारे आपल्याकडे काय आहे की डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशन आहे रॅशनल नंबरची P बाय Qच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरी डेफिनेशन सांगता येते की ज्या संख्येचं आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतं अशा संख्येला आपण काय म्हणतोय रॅशनल नंबर म्हणतोय. नेक्स्ट काय आहे की डेसिमलच्या नंतर आपल्याकडे काय पाहिजे की डिजिट कसे पाहिजे की काउंटेबल पाहिजे किंवा आपल्याकडे काय पाहिजे की रिपीट पाहिजे किंवा कसं पाहिजे की बारमध्ये पाहिजे. अशाला आपण काय म्हणतोय रॅशनल नंबर म्हणतोय. नेक्स्ट आपल्याकडे माहीत पाहिजे की इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर आपण डिनोट करतोय Q बारने डिनोट करतोय किंवा Q डॅशने डिनोट करतोय किंवाच आपण लिहितोय असं R - Q. R म्हणजे काय आहे की रिअल नंबर आहे. आपण अशाला काय म्हणतोय की इरॅशनल नंबर. म्हणजे कसा फॉर्म असेल मग तो P बाय Qच्या फॉर्ममध्ये नसणार आहे. P डज नॉट डिवाइड्स Q. किंवा काय असेल की ज्या संख्येचं स्क्वेअर रूट निघत नाही त्यांना आपण काय म्हणतोय की इरॅशनल नंबर म्हणतोय. नेक्स्ट आपल्याला सांगता येतं की एखाद्या संख्येच्या पुढे असं काय आहे की रिपीट नाही पण डॉट असं आहे. आपण अशाला सुद्धा काय म्हणतोय की इरॅशनल नंबर म्हणतोय. आणि अशी समजा आहे डॉट अप टू. म्हणजे आपण इरॅशनल नंबरचे डेफिनेशन काय सांगितलं आहे की समजा आपल्याकडे P, Q काय आहेत इंटिजर नंबर आहेत. पण असं P बाय Qच्या फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. अशाला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर म्हणतोय. किंवा एखादी एक्झाम्पल सांगितलं आहे की √2 आहे. ह्या √2चं स्क्वेअर रूट निघत नाही. अशाला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर म्हणतोय. किंवा आपल्याकडे डेसिमलच्या नंतर काय आहे की एखादी डिजिट दिलेली आहे ते कसे आहेत इन्फानाईट आहेत किंवा ते नॉन रिपीटेड आहेत. अशांना आपण काय म्हणतो की इरॅशनल नंबर म्हणजे काय की रॅशनल नंबर जे सोडून जे शिल्लक राहिले आहे त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर म्हणते. आता नेक्स्ट आपल्याला सांगता येते की सेट ऑफ रिअल नंबर. सेट ऑफ रिअल नंबर म्हणजे काय असतं की रॅशनल नंबर अँड सेट ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. सेट ऑफ ऑल इरॅशनल अँड रॅशनल नंबर इज कॉल्ड ॲज अ रिअल नंबर. हे झालेली आहे ही आपली नंबर सिस्टीम. तर आपण नेक्स्ट पाहूया
तर पहा आपल्याकडे काय आहे की आपण आताच काय पाहिलं आहे, डेफिनेशन पाहिलेली आहेत. कशाची पाहिलेली आहे की नॅचरल नंबर पाहिले आहे, होल नंबर आहे, इंटिजर आहे, रॅशनल आहे, नंतर रिअल आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की पेक्षा होल नंबर कसा आहे, मोठा आहे. होल नंबरपेक्षा कोणता मोठा आहे, रॅशनल आहे. इंटिजर आहे, इंटिजरपेक्षा कोणता आहे, रॅशनल आहे. रॅशनलपेक्षा काय आहे की रिअल आहे. म्हणून आपल्याला काय लिहिता येते की का नोटेशनमध्ये लिहिता येतं, काय लिहिता येतं पहा, n इज अ सबसेट ऑफ w, w इज अ सबसेट ऑफ इंटिजर, इज अ सबसेट ऑफ रॅशनल आणि सबसेट ऑफ रिअल नंबर. म्हणजे आपल्याकडे काय आहे की हा रिअल नंबर कसा असतो, पूर्णच्या पूर्ण सर्वात कसा आहे, मोठा सेट आहे. आणि आपल्याला नोटेशनसुद्धा लिहिता येईल. नेक्स्ट आपण पाहूया ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. जर आपल्याकडे 2 रॅशनल नंबर दिले असतील तर त्याच्यामध्ये रिलेशन काय असेल, समजा आपल्याकडे काय आहे की p/q हा एक रॅशनल नंबर आहे, दुसरा आहे r/s आपल्याकडे रॅशनल नंबर आहे, आणि q आणि s काय आहे की ग्रेटर दॅन 0 आहे. समजा आपण काय घेतले आहेत, p/q हा एक रॅशनल नंबर आहे, दुसरा रॅशनल घेतलेला आहे, r/s घेतलेला आहे, हे दुसरा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे की ऑर्डर रिलेशन पाहिजे. ह्याच्यामध्ये रिलेशन किती असू शकतात, 3 असू शकतात. हे दोन्ही रॅशनल नंबर कसे असू शकतात, इक्वल असू शकतात, किंवा ते कसे असू शकतात, ग्रेटर दॅन असू शकतात, किंवा ते कसे असू शकतात, लेस दॅन असू शकतात. समजा आपण काय घेतलेलं आहे, समजा आपण पहिल्यांदा इक्वल मानलं, तर इक्वल मानल्यानंतर काय असेल, समजा हे काय आहे की p/q इक्वल टू r/s, हे दोन्ही रॅशनल नंबर इक्वल असतील तर आपलं काय हे डिनॉमिनेटर आहे, इकडे न्यूमिनेटरमध्ये लिहिता येतो, इकडे डिनॉमिनेटर काय होता येतो, इकडे न्यूमिनेटरमध्ये लिहिता येतो. हे पहिलं होऊ शकतं. सेम टू सेम तसंच आहे, जर आपण काय घेतला ग्रेटर दॅन घेतल्यानंतर सेम टू सेम हा न्यूमिनेटर इकडे जाऊ शकतो आणि हा इकडे जाऊ शकतो. तसाच जर लेस दॅनसाठी घेतला ते आपल्याला सेम टू सेम करता येईल. तसंच आपल्याकडे काय आहेत की 3 काय आहेत की ऑर्डर रिलेशन आहेत. पहा फर्स्ट आहे आपल्याकडे, समजा आपल्याकडे इफ p क्रॉस s इक्वल टू q क्रॉस s सॉरी r असेल तर देन p/q इक्वल टू r/s. पण आता जे सांगितलेलं आहे तेच काय, इफ p क्रॉस s इक्वल टू q क्रॉस r जर असेल तर आपल्याला काय लिहिता येतं, p/q इक्वल टू r/s. म्हणजे काय आहे की आपल्याला हा q कसा लिहिता येतो, ह्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिता येतो, आणि हा s लिहिता येतो ह्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिता येतो. केव्हा लिहिता येतो की q कसा पाहिजे, q आणि s कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर पहा म्हणजे हे असेल तर असं लिहिता येतं, किंवा आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, जर असं असेल तर असं सुद्धा लिहिता येतं. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला इफ अँड ओनली इफ म्हणून सुद्धा आपल्याला लिहिता येतं. एखादं एक्झाम्पलसुद्धा पाहता येतं. समजा आपल्याकडे एक्झाम्पल आहे, समजा 2 × 3 आहे इक्वल टू आपण घेऊ 1 × 6 घेणार. त्याला काय लिहिता येईल पहा, म्हणजे काय करायचं आहे पहा, काय सांगितलं जर असं दिलं असेल तर हे दोन्ही कसे आहेत की इक्वल आहेत. तर पहा आपण करून पाहूया. म्हणजे असं काय असेल 2/1 इक्वल टू किती आहे, 6/3 आहे. म्हणजे या 3ला इकडे घेतलेला आहे आणि ह्या 1ला इकडे नेलेला आहे. तर काय असेल पाहिजे, 2/1 इक्वल टू म्हणजे काय 2/1. म्हणजे जर आपण असे जर घेतला असेल 2 × 3 6 आहे, 1 × 6 किती आहे 6. जर 6 इक्वल टू 6 असेल तर त्याच्या रॅशनल नंबरमध्ये पण कसं आहे की हे पण दोन्ही कसे आहेत की इक्वल आहेत. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय रिलेशन सांगता येईल. सेकंड रिलेशन आहे, जर ते दोन्ही ग्रेटर असतील तर काय पहा, इफ p क्रॉस s ग्रेटर दॅन q क्रॉस s जर असेल तर आपल्याला काय लिहिता येतं पहा, p/q ग्रेटर दॅन r/s असं सुद्धा लिहिता येतं. तर पहा अगोदर सांगितलेलं आहे, जर असं असेल तर असं लिहिता येतं, किंवा असं असेल तर असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं. तर फक्त काय केलेलं आहे की मल्टिप्लिकेशन केलेलं आहे पहा. नेक्स्ट थर्ड काय आहे, इफ p क्रॉस s लेस दॅन q क्रॉस r असेल देन p/q लेस दॅन r/s. सेम टू सेम आपल्याला करता येतं. काय करता येतं, जर आपल्याकडे काय आहे, जर p/q लेस दॅन r/s असेल तर असं लिहिता येतं, जर असं असेल तर आपल्याला असं सुद्धा लिहिता येतं. हे काय आहेत की आपलं ऑर्डर रिलेशन आहे. जर आपल्याकडे 2 रॅशनल नंबर असतील तर ते कसे असू शकतात, इक्वल असू शकतात, किंवा ग्रेटर असू शकतात, किंवा लेस असू शकतात. असे आपण किती प्रकारे केलेले आहेत की 3 प्रकारे केलेले. नेक्स्ट आपल्याकडे आहेत प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज आहेत. समजा आपल्याकडे जर रॅशनल नंबर दिले असतील काय आहेत की पहा, नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर आहे. समजा आपल्याकडे काय आहेत की a, b काय आहेत की पूर्व हे दोन्हीच्या दोन्ही a, b, c हे काय आहेत की रॅशनल नंबर आहेत. तर आपल्याला काय आहेत की ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनसाठी काही प्रॉपर्टी आहेत. ॲडिशनसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी, ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन. तर पहिली प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव्ह. पहिली आहे
कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे प्रॉपर्टी काय आहे पहा, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. आणि जर हीच मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायचं असेल तर ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए. तर पहा फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे काय आहे, कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह इन ॲडिशनमध्ये काय आहे, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए अशी काय ॲडिशनमध्ये आहे. तसेच आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय लिहिता येतं, ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए आपल्याला लिहिता येतं. तर पहा हे आपलं लिहिता येतं, ह्याचं कारण आहे. आपण एक्झाम्पल घेऊ. पहा नॅचरल नंबरचं आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्याकडे काय आहे की 1 + 2 इक्वल टू 2 + 1 आहे. म्हणजे 1 + 2 किती आहे, 3 आहे. आणि 2 + 1 किती आहे, 3 आहे. म्हणजे हे नॅचरल नंबरमध्ये कसं आहे की हे ट्रू आहे. तसंच आपल्याला काय मल्टिप्लिकेशनमध्ये पण लिहिता येतं, 1 × 2 आहे इक्वल टू 2 × 1 आहे. 1 × 2 किती, 2. नंतर काय 2 × 1 म्हणजे किती आहे, 2. म्हणजे 2 इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला ॲडिशनसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी काय आहे की हे नॅचरल नंबरमध्ये कसं आहे की ट्रू आहे. तसं आपलं कशामध्ये पाहिजे, रॅशनल नंबर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे की ते ट्रू आहे की नाही. समजा आपण ए घेतलेला आहे 1/2 आहे. समजा बी आहे आपल्याकडे 3/, समजा आपण काय घेतला नेक्स्ट घेतला 2/3 घेतलेला आहे. समजा आपल्याकडे काय आहे की ए काय आहे की 1/2 आहे, बी आहे 2/3 आहे. तर यांचं काय करायचं आपल्याला, कम्युटेटिव्ह करायचं आहे म्हणजे रिवर्स करायचं ह्याला. 2/3 + 1/3 हे दोन्हीही इक्वल आहे हे दाखवायचं आहे. करा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती, 1 × 3 1 × 3 म्हणजे 1 × 3 प्लस 2 × 2 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोन रॅशनल नंबरची जर ॲडिशन करायचे असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. नेक्स्ट काय असेल, हे 3 × 2 प्लस 1 × 3 डिवायडेड बाय 3 × इथं रिव्हर्स राहिलेलं आहे किती, इथं 1/2. तर पहा इथे करून काय असेल, 3 + 4/6 इक्वल टू किती आहे, इथे मिस्टेक झालेली आहे. इथं 1/2 होतं तर इथे किती असेल, 2 × 2 प्लस 1/3. नेक्स्ट असेल किती, 4 + 3/6 म्हणजे काय आहे की 7/6 इक्वल टू 7/6. तर आपण काय घेतलेलं आहे एक्झाम्पल. समजा आपल्याकडे किती आहे, ए 1/2 आहे प्लस बी 2/3 आहे. तसं त्याला रिव्हर्स केलं म्हणजे बीला अगोदर लिहिलं, नंतर एला लिहिल्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन केली. तर हे ॲडिशन करायचे असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आणि नंतर सॉल्व केल्यानंतर किती येत आहे, 7/6 येत आहे, 7/6 येत आहे. म्हणजे दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत. हे रॅशनल नंबरमध्ये कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणजे काय आहे की आपल्याकडे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इन ॲडिशनमध्ये कशी आहे की ट्रू आहे. तसेच मल्टिप्लिकेशनमध्ये पण कशी आहे, ट्रू आहे. ते करून पाहू. समजा आपल्याकडे 1/2 ए आहे. नेक्स्ट आपल्याकडे 2/3 काय आहे की बी आहे इक्वल टू. तसं असं काय करा, अपोजिट घ्या. फर्स्ट बी घ्या, सेकंड ए घेतल्यानंतर काय मिळेल, दोन्ही इक्वल पाहिजे. जर आता इथं काय मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल रॅशनल नंबरचं आपण काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये. ते किती असेल 2/6. जर आणखी सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं, 1/3 इक्वल टू 1/3. पहा ही काय आहे की मल्टिप्लिकेशनमध्ये प्रॉपर्टी ही क्वेश्चन कशी आहे, ट्रू आहे. आणि आपल्याला जर घ्यायचा असेल तर एनी नंबर सिस्टीममध्ये, एनी नंबर रॅशनल नंबरमध्येच असं नाही आहे की कोणत्याही नंबर सिस्टीममध्ये आपल्याला ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी कशी आहे की ट्रू आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आपण. नेक्स्ट आपल्याकडे आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. पण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय आहे, समजा आपल्याकडे ए प्लस बी आहे प्लस सी असेल तर आपल्याकडे काय लिहिता येतं, ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी लिहिता येतं. तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला लिहिता येतं ए क्रॉस बी क्रॉस सी इक्वल टू ए क्रॉस बी क्रॉस सी असं सुद्धा लिहिता येतं. हे कशासाठी आहे की मल्टिप्लिकेशनसाठी आहे. ही कशासाठी आहे, ॲडिशनसाठी आणि हे मल्टिप्लिकेशनसाठी. ही आपली कोणती आहे, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. सुद्धा आपल्याला काय करता येतं, प्रूफ एक्झाम्पल नेऊन सुद्धा करता येतं. तर पहा पहिली काय आहे आपली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए आहे. नेक्स्ट काय मल्टिप्लिकेशनमध्ये सेम टू सेम आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. फक्त पाहिजे ब्रॅकेट कसा होता आहे, असोसिएट होता आहे. तसंच ॲडिशनसाठी आहे, ही कशासाठी आहे, मल्टिप्लिकेशनसाठी आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे आयडेंटिटी. काय आहे आयडेंटिटी म्हणजे काय आहे की कुठे जरी गेल्यानंतर तो कसा पाहिजे, चेंज झाला नाही पाहिजे. आयडेंटिटी म्हणजे त्या कसा असला पाहिजे, सेम टू सेम असला पाहिजे. मग आपल्याकडे काय समजा ए आहे, ए प्लस इक्वल टू एच राहायला पाहिजे. म्हणजे आयडेंटिटी प्रॉपर्टी कशी आहे, समजा आपल्याकडे एखादी नंबर आहे ए इक्वल टू रॅशनल नंबर आहे तोच राहिला पाहिजे. तर त्याच्यासोबत काय केलं पाहिजे,
काय घेतलं पाहिजे, ए प्लस 0 काय असेल, एचा असेल. तसं आपल्याला काय लिहिता येतं, असुद्धा लिहिता येतं, म्हणजे 0 प्लस ए इक्वल टू ए. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय आपली पहा, आणि ॲडिशनमध्ये काय आहे की आयडेंटिटीची काय आहे की ए प्लस 0 इक्वल टू एच राहायला पाहिजे. म्हणजे ए इक्वल टू एच राहायला पाहिजे. तर त्याच्यावर ऑपरेशन काय घ्यावं लागेल आपल्याकडे, प्लस घेतल्यावर काय असेल की 0. म्हणजे ए प्लस 0 इक्वल टू 0 प्लस ए इक्वल टू ए. म्हणजे आपल्याकडे जे लेफ्ट साईडला आहे तेच जशाला तसं काय पाहिजे, ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला तेच राहायला पाहिजे. अशाला आपण काय म्हणतो, आयडेंटिटी म्हणतो. आता तसंच आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे आपल्याकडे काय आहे की ए आहे इंट इक्वल टू एच पाहिजे. म्हणजे जे लेफ्ट साईडला आहे जशाला तसा राईट साईडला एच पाहिजे इन मल्टिप्लिकेशनमध्ये. तर तो कसा आहे की जर आपण 1ने जर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे काय राहतो, एच राहतो. म्हणजे ए इंटू 1 किंवा 1 इंटू ए इक्वल टू काय असतो की एचा असतं. ही प्रॉपर्टी आपल्या कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तसेच आणखी एखादी आहे पहा, इन्व्हर्स प्रॉपर्टी आहे. इन्व्हर्स म्हणजे काय, तिच्या अपोजिटमध्ये. समजा आपल्याकडे काय आहे की ए प्लस आहे इक्वल टू, आता पहा काय सांगितलेलं आहे की इन्व्हर्स प्रॉपर्टी ए इन ॲडिशनमध्ये ए प्लस. तर आपल्याला काय करायचं, इन्व्हर्स कशासाठी बघायचं आहे ॲडिशनमध्ये. तर एचा इन ॲडिटिव्ह इन्व्हर्स कसा असेल, मायनस आहे. म्हणजे त्याच्या अपोजिट आपण काय होतो, प्लसचा काय घेतो, मायनस घेतो. म्हणजे ए प्लस और मायनस किती असेल, 0. किंवा आपल्याला काय लिहिता येतं, मायनस ए प्लस ए इक्वल टू 0 सुद्धा लिहिता येते. म्हणजे काय आहे की इन्व्हर्स प्रॉपर्टी इन ॲडिशनमध्ये, ए प्लस आहे. हे कसं आहे की पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला कशासाठी, ॲडिशनसाठी त्याचा काय घ्यायचा आहे की इन्व्हर्स घ्यायचा, म्हणजे त्याचा काय घ्यायचा आहे की अपोजिट घ्यायचा आहे. ॲडिशनच्या अपोजिट काय असतं की निगेटिव्ह असतो. म्हणजे ॲडिशनच्या अपोजिट काय असतं की सबट्रॅक्शन असतो. म्हणजे आपण काय घेतलं आहे, मायनस ए घेतलेला आहे. म्हणजे ए प्लस और मायनस किती असणार आहे, ए मायनस ए किती, 0. आता सेम टू सेम आपल्याकडे घ्यायचं आहे काय, समजा ए इंटू इन मल्टिप्लिकेशन्समध्ये घ्यायचं आहे, ए इंटू काय आहे की इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या आपण अपोजिट काय घेतो की डिवाइड करतो. म्हणजे एला काय करायचं, त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय घेणार आपण, इन्व्हर्स काय घेणार की 1/a. गुणाकाराच्या अपोजिट आपण काय घेतो की भागाकारामध्ये घेतोय. म्हणजे ए इंटू 1/a इक्वल टू काय असणार आहे आपल्याकडे 1 असेल. म्हणजे ए गेट कॅन्सल. केव्हा असेल, जेव्हा ए कसा असेल, नॉन झिरो असेल तेव्हा. ही आपली कोणती प्रॉपर्टी आहे, मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी इन इन्व्हर्स. म्हणजे इन्व्हर्स प्रॉपर्टी इन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे आहे, बुकमध्ये नाही तरी पण आपण सांगूया आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय आहे पहा, ए इंटू बी प्लस सी असेल. तर आपण काय करतो, फक्त डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे सेपरेट करणार. म्हणजे काय, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. असे आपल्याकडे प्रॉपर्टी किती आहेत की 5 आहेत. आणि ह्या 5 प्रॉपर्टी आपल्याकडे कशामध्ये आहे, इन नंबर सिस्टीममध्ये कशा आहेत की ट्रू आहेत. फक्त ॲडिशनसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी कशा आहेत की ह्या ट्रू आहेत. तर आपल्याकडे काय आहे, सबट्रॅक्शन आहे आणि डिव्हिजन आहे, क्वोशंट आहे. त्याच्यामध्ये आपण पाहूया ट्रू आहेत की नाही. समजा सबट्रॅक्शनमध्ये पाहूया आपण, म्हणजे ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए असं आहे का, आपण ते चेक करणार. पहिली प्रॉपर्टी आपण चेक करणार तर सबट्रॅक्शनमध्ये करणार आहात. तर पाहूया, समजा एक्झाम्पल आपल्याकडे आहे 2 - 3 इक्वल टू 3 - 2 कसं असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. हे आहे का चेक करा पहा. हे -1 इक्वल टू हे दोन्ही कसे नाहीत, ट्रू नाही. म्हणजे आपल्याकडे काय नाही आहे की दिलेल्या नंबर सिस्टीममध्ये सबट्रॅक्शनमध्ये ह्या प्रॉपर्टी ट्रू आहे का नाही. तर सर्च काय आहे की क्वोशंटमध्ये काय पाहिजे की a/b इक्वल टू b/a. जर असेल, ही जर ट्रू असेल तर आहे का नाही आपल्याला पहा सांगता येईल. समजा एची व्हॅल्यू आपण 2 घेतलेली आहे, बीची 3 घेतलेली आहे आणि काय आहे की 3/2. हे दोन्ही इक्वल आहेत का, नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे सबट्रॅक्शनमध्ये आणि डिव्हिजनमध्ये ह्या प्रॉपर्टी ट्रू नाहीत. कोणत्या प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी, इन्व्हर्स आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. ह्या प्रॉपर्टी सबट्रॅक्शनमध्ये आणि कशामध्ये नाही आहेत, क्वोशंटमध्ये ह्या ट्रू नाहीत. फक्त ॲडिशनसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी. आणि सांगत आहे पहा की फक्त आपण हे कशामध्ये पाहतात, रॅशनल नंबरमध्ये पाहतात. पण एनी नंबर सिस्टीममध्ये ह्या प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण कशा आहेत की ट्रू आहेत नंबर सिस्टीममध्ये. तर आपण नेक्स्ट पाहणार आहात पहा रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबरमध्येच काय आहे की डेसिमल फॉर्म. त्याचे डेसिमल फॉर्म कोणकोणते आहेत पहा. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. पहा डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर हे 2 प्रकारे आहेत. पहिला आहे टर्मिनेटिंग आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. टर्मिनेटिंग आणि नेक्स्ट आहे नॉन टर्मिनेटिंग
रिकरिंग टाईप. रिकरिंग टाईप त्याला आपण काय म्हणतो की रिपीटिंग टाईप. रिपीटिंग हे आपल्याकडे डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. ह्या दोन प्रकारे आहेत, टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. तर आपण एक्झाम्पलवरून काय घेऊ समजून घेऊया. पहा समजा आपल्याकडे काय आहे, समजा 3/2 आहे. काय एक्झाम्पल आपल्याकडे 2/3 आहे. हे टर्मिनेटिंग आहे. आपल्याकडे पहा कशामुळे आहे, पहा समजा याला डिवाईड केल्यानंतर किती होतं 1.5 आहे. हे काय आहे टर्मिनेटिंग आहे. मग टर्मिनेटिंग कशामुळे सांगायचं, पहा जर आपल्याकडे एखादी काय आहे डेसिमलच्या नंतर आपल्याकडे कसं असलं पाहिजे की डिजिट आहे ते कसे असले पाहिजे, काउंट करता आले पाहिजे किंवा ते स्टॉप असले पाहिजे. अशाला आपण काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. तर पहा नेक्स्ट आपण एक्झाम्पल आणखी पाहूया टर्मिनेटिंगचे. पहा समजा आपल्याकडे काय आहे 2/4 आहे. समजा आपल्याकडे काय 2/10 आहे. समजा आपल्याकडे काय आणखी एखादी की कोणताच घेतला 3/5 आहे. हे आहेत की नाही आपण चेक करू. पहिल्यांदा मी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, जर आपण काय केलं 3/2 हा रॅशनल नंबर आहे, हा टर्मिनेटिंग आहे की नाही हा चेक करण्यासाठी आपण काय केलं, ह्याला सिम्प्लिफाय केलं. काय आलेला आहे 1.5. म्हणजे जर ह्या डेसिमलच्या नंतर आपल्याकडे कसं आहे डिजिट हा काय आला पाहिजे, काउंट करता आला पाहिजे किंवा स्टॉप असला पाहिजे, असाला आपण काय म्हणलेलं आहे टर्मिनेटिंग म्हणलेलं आहे. किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण टर्मिनेटिंगची डेफिनेशन सांगता येते. डिनॉमिनेटर, जर डिनॉमिनेटरमध्ये काय असला पाहिजे फॅक्टर. पहा डिनॉमिनेटरमध्ये ह्या दिलेल्याचा फॅक्टर प्राईम फॅक्टर 2 और 5 असेल तर आपण अशाला काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. म्हणजे पहा एक्झाम्पल आपण लिहिलेलं आहे. पहा याचे फॅक्टर पाडा. फॅक्टर किती पडतात, पहा 4चे फॅक्टर किती पडतात. पहा 4चे फॅक्टर पाडल्यानंतर काय पडतात आपल्याकडे 2 आणि 2 पडतात. तर आपल्याला लिहिता येतं पहा 2/2 × 2 लिहिता येतं. म्हणजे हा पण कसा आहे पहा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे की आपल्याकडे 2 × 2 आहे. हे कशामध्ये आहे प्राईम फॅक्टर ऑफ 2 मध्ये आहे. प्राईम फॅक्टर ऑफ 2 मध्ये जर डिनॉमिनेटरमध्ये प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 जर असेल तर आपण अशांना काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. तर पहा हे काय आहे की टर्मिनेटिंग आहे. कशामुळे आहे सांगितलेलं आहे की डिनॉमिनेटरमध्ये काय आहे की प्राईम फॅक्टर ऑफ 2 मध्ये आहे. किंवा याला जर डिवाइड जरी केलं तरी आपल्याला सेम टू सेम सांगता येतं. किती सांगता येतं हे 0.5 येतं. किती येतं 0.5. म्हणजे डेसिमलच्या नंतर किती आहे की ओनली 1.5 आहे. म्हणून तसं पण आपल्याला काय सांगता येतं सिम्प्लिफाय करून सुद्धा काय सांगता येतं टर्मिनेटिंग आहे. आणि दुसऱ्यांदा मी काय सांगता आहे की डिनॉमिनेटरवरून आपल्याला काय करता येतं चेक करता येतं. सेम टू सेम आपण डिनॉमिनेटरवरून चेक करू. जर याला डिवाइड केलं तर काय येतं 2/10 म्हणजे किती आहे 0.2. हे कसं आहे डेसिमलच्या नंतर काय आहे की आपला डिजिट काउंट करता येत आहे. म्हणजे कसं आहे की तो स्टॉप आहे म्हणून तो टर्मिनेटिंग आहे. किंवा आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटरवरून सांगायचं आहे. पहा डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर पाडा. 10चे फॅक्टर किती पडतात, 10चे फॅक्टर आपल्याला माहिती आहे 2 × 5 आहे. किती आहे आपल्याकडे 2 × 5 आहे. पहा मी सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे की डिनॉमिनेटरमध्ये काय असलं पाहिजे की 2 और 5 प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 आहे. म्हणजे 2 पण आहे आणि 5 पण आहे. अशाला आपण काय म्हणतोय जर डिनॉमिनेटरमध्ये फक्त फॅक्टर 2 असतील किंवा 5 असतील किंवा 2 और 5 असतील तर आपल्याला असं काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. नेक्स्ट आहे आपल्याकडे पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये काय आहे की 5 आहे. म्हणजे हा काय आहे की टर्मिनेटिंग आहे. म्हणजे जे आपण पाहिलेले एक्झाम्पल काय आहेत की ते टर्मिनेटिंग आहे. आता नॉन टर्मिनेटिंग पहा. समजा नॉन टर्मिनेटिंग आहे. समजा आपल्याकडे काय आहे की 10/3 आहे. ह्याला डिवाइड केल्यानंतर किती मिळतं पहा 3. हे काय आहे की स्टॉप नाही. किंवा आपण अशालाच काय म्हणतो 3.3 असं लिहितात. जर असा टाईप असेल तर आपण त्याला काय म्हणतो की टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग म्हणतो. नेक्स्ट आपल्याला सांगता येतं समजा आपल्याकडे किती आहे 2/ समजा काय आहे की आपल्याकडे 6 आहे. तर पहा सेकंड डेफिनेशननुसार ही काय आहे की फर्स्ट डेफिनेशन आहे. जर आपल्याकडे डेसिमलच्या नंतर कसा असेल इन्फानाईट असेल किंवा काउंट करता येत नसेल म्हणजे इन्फानाईट डेसिमलच्या नंतर जर इन्फानाईट असेल तर आपण त्याला काय म्हणतोय की नॉन टर्मिनेटिंग म्हणतोय. नेक्स्ट काय सांगत आहे पहा मी इथे दुसऱ्या डेफिनेशननुसार जर डिनॉमिनेटरमध्ये काय असलं पाहिजे फक्त 2 और 5 प्राईम फॅक्टर असतील तर इथे पहा काय आहे 2/2 × 3 आहे. पहा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे की 2 पण आहे 3 पण आहे. फक्त हे काय आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. म्हणजे फक्त आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 2च पाहिजे किंवा काय पाहिजे 5 पाहिजे किंवा 5 किंवा 2 असते तरी जमतील. पण 2 किंवा 3 म्हणजे 2 किंवा 3 असा असेल तर जमणार नाही. म्हणून कसं आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे.
तर पहा आपण टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग पाहतात की दोन पद्धतीने आपल्याला ओळखता येतं. पहिली पद्धत आहे सिम्प्लिफाय करणे. सिम्प्लिफाय केल्यानंतर जर डेसिमलच्या नंतर कसा असेल की डिजिट स्टॉप असेल तर आपण अशाला काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. किंवा जर डिनॉमिनेटरमध्ये प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 असेल तर आपण काय म्हणतोय की टर्मिनेटिंग आहे. म्हणजे 2 असेल डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर किंवा 5 असेल किंवा दोन्ही असतील तरी आपण अशा टर्मिनेटिंग म्हणतो. आणि अदरवाईजला काय म्हणणार आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणणार. तर आपण नेक्स्ट जाणार आहात पहा आपल्याकडे रिअल नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 कडे. तर पहिल्यांदा सेम टू सेम आपण दिलेले आहे. आता जे आपण एक्झाम्पल पाहिले टर्मिनेटिंग आहे किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे तेच एक्झाम्पल आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे 13/5 आहे. 13/5 आहे. हा दिलेला टर्मिनेटिंग आहे किंवा नाही आपल्याला काय करायचं आहे की डिसाईड करायचं आहे. तर पहा मी काय सांगितलं पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आपल्याला काय करता येते हा सिम्प्लिफाय करता येते. सिम्प्लिफाय करून पाहायला सिम्प्लिफाय केल्यानंतर किती 2.6. तर पाहिल्यानंतर काय डेसिमलच्या नंतर कसा आहे डिजिट कसा आहे की फायनाईट आहे आणि काय करता येतं आपल्याला काउंट करता येतो. म्हणून हा कसा आहे टर्मिनेटिंग आहे. दिलेला रॅशनल नंबर कसा आहे टर्मिनेटिंग. तर आपल्याला त्याच पद्धतीने जर दुसऱ्या पद्धतीने सांगायचं असेल 13/5 तर हा कसा आहे टर्मिनेटिंग आहे. त्याचं कारण काय आहे डिनॉमिनेटरमध्ये कसा आहे प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 मध्ये आहे. दिलेल्या रॅशनल नंबरमध्ये जर आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 असेल तर आपण त्याला काय म्हणतोय की टर्मिनेटिंग म्हणतोय. तर पहा दिलेल्या 13/5 मध्ये कसं आहे की ओनली 5 कसा आहे प्राईम फॅक्टर आहे म्हणून आपल्याला काय म्हणणार की टर्मिनेटिंग म्हणणार. दिलेला कसं आहे टर्मिनेटिंग. बिकॉज त्याचं कारण काय असणार आहे बिकॉज देअर डिनॉमिनेटर आर प्राईम फॅक्टर्स 2 और 5. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल 2/11. तर पहा आपण काय सांगितलेलं आहे ह्याला सिम्प्लिफाय करून पण सांगता येतं किंवा आपल्याला काय करता येतं की डिनॉमिनेटरवरून पण आपल्याला काय करता येतं सांगता येतं. आपण काय करू की डिनॉमिनेटरवरून सांगू. पहा डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 11 आहे. 11चे जर फॅक्टर पडतात का नाही पडत कारण का नाही तो प्राईम नंबर आहे म्हणून त्याचे फॅक्टर पडणार नाही आहेत. म्हणून डिनॉमिनेटरमध्ये कसा नाही आहे डिनॉमिनेटरमध्ये 2 और 5च्या कसा नाही आहे प्राईम फॅक्टरमध्ये नाही आहे म्हणून हा कसा आहे नॉन टर्मिनेटिंग आहे. दिलेला 2/11 हा रॅशनल नंबर कसा आहे नॉन टर्मिनेटिंग आहे. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड आहे 29/16 आहे. सेम टू सेम आपण काय करू की डिनॉमिनेटरवरून आपण काय करू की टर्मिनेटिंग आहे की नाही ते चेक करू. पहा डिनॉमिनेटरमध्ये किती आहे 16 आहे. 16चे फॅक्टर घ्या. पहा 16चे जर आपण फॅक्टर घेतल्यानंतर किती होतो 16चे 8 4 2 आणि 1. 16चे फॅक्टर किती पडले आहे 2 × 2 × 2 × 2 म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं 29/2 × 2 × 2 × 2. पहा दिलेल्या डिनॉमिनेटरमध्ये पहा काय आहे ओनली 2च्या कसा आहे की प्राईम फॅक्टरमध्ये आहे म्हणून हा कसा आहे दिलेला रॅशनल नंबर कसा आहे की टर्मिनेटिंग आहे. दिलेला कसा आहे टर्मिनेटिंग आहे. नेक्स्ट आपल्याकडे एक्झाम्पल आहे 17/175. फोर्थ एक्झाम्पल आहे आपल्याकडे 17/175 आहे. आता हे टर्मिनेटिंग आहे किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे आपण कशावरून ठरवणार की डिनॉमिनेटरचे फॅक्टर घ्या. डिनॉमिनेटरचे फॅक्टर किती पडणार 175चे फॅक्टर पहा की 17/5 × 5 × 5 म्हणजे 175चे आपल्याला फॅक्टर काय आहेत की 5 × 5 × 5 आहेत. पहा डिनॉमिनेटरमध्ये काय मिळत आहे आपल्याला प्राईम फॅक्टर ऑफ 2 और 5 मिळत आहे म्हणून हा कसा आहे की टर्मिनेटिंग आहे. तर काय सांगितलेलं आहे टर्मिनेटिंग आहे हे कशाने आपण ओळखतोय जर डिनॉमिनेटरमध्ये 2 और 5 प्राईम फॅक्टरमध्ये असेल तर आपण काय करतोय त्याला टर्मिनेटिंग आहे किंवा दोन्ही जरी असतील तरी आपण काय सांगतोय की तो कसा आहे की टर्मिनेटिंग आहे. तर हा दिलेला कसा आहे की प्राईम फॅक्टर ऑफ 5 मध्ये आहे म्हणून हा टर्मिनेटिंग आहे. आपल्याकडे लास्ट एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल 11/6 आहे. सेम टू सेम आपण डिनॉमिनेटरवरून आपण काय करणार की चेक करणार. तर पहा 6चे फॅक्टर काय आहेत 11/6चे फॅक्टर किती आहे 2 × 3 आहे. तर पहा तर डिनॉमिनेटरमध्ये काय मिळत आहे
2 × 3 मिळत आहे. आपल्याकडे काय पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये, ओनली 2 मध्ये पाहिजे किंवा 5 मध्ये पाहिजे, किंवा 2 आणि 5 जरी असतील तरी चालतं, पण इथं 2 आहे आणि 3 आहे म्हणून हा कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. पण आपण सांगितलेलं आहे जर डिनॉमिनेटरमध्ये 2 फॅक्टर असतील किंवा 5 असेल किंवा दोन्ही असतील तर आपण टर्मिनेटिंग म्हणलेलं आहे, अदरवाईज असेल तर नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे कसं आहे, ऑदर आहे, म्हणजे 2 आणि 3 आहे म्हणून कसं आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. दिला कसं आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. तर आपण पाहिलेला आहे फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट प्रॉब्लेम पाहिलेला आहे, टर्मिनेटिंग आहे किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे. तर सेकंड प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, जर एखादी रॅशनल नंबर दिला असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, डेसिमलच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एखादी रॅशनल नंबर दिला असेल तर त्याला डेसिमलच्या फॉर्ममध्ये लिहायचा. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे पहा, सेकंडमधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे 127/200 दिले. तर याला सिम्पल आहे, ह्याला सिम्प्लिफाय करायचं, तेच आपलं काय असणार आहे, आन्सर डेसिमलच्या फॉर्ममध्ये. पण आपण ह्याला सिम्प्लिफाय करूया. काय केलेलं आहे, 127ला आपण डिवाइड कशाने केलं आहे, 200ने केलेलं आहे. म्हणजे 177ला 200ने डिवाइड करणार. तर पहा पहिल्यांदा डिवाइड केल्यानंतर काय असेल, डिवाइड होणार नाही, कारण का नाही, हे 127पेक्षा हा कसा आहे की बिगेस्ट आहे 200, आणि आपण डिवाइड जात नाही हे म्हणून 0चा असेल. नेक्स्ट याला सबट्रॅक्शन करा. नेक्स्ट काय आहे की ह्याला डिवाइड होत नाही म्हणून आपण डेसिमल घेऊन काय करणार की 0 घेणार. त्याचं हे केल्यानंतर किती होतं पहा, 6चा आहे. नेक्स्ट सबट्रॅक्शन केल्यानंतर किती मिळणार आहे, 70. नेक्स्ट 200ने 70ला डिवाइड होणार नाही म्हणून आपण अनडबल काय करणार की 0 घेणार. घेतल्यानंतर आपल्याला किती मिळतो, 600. सबट्रॅक्शन केल्यानंतर किती, 3. नेक्स्ट काय आहे की 100. आणखी काय, 100ला 200ने डिवाइड होणार नाही म्हणून आपण आणखी काय करणार, 0 घेणार. डिवाइड केल्यानंतर किती मिळत आहे पहा, 5चा बस आहे म्हणजे 5. सबट्रॅक्शन केल्यानंतर रिमाइंडर किती आहे, 0 आहे. तर पहा दिलेला रॅशनल नंबर हा आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे की डेसिमलच्या फॉर्ममध्ये. तर आपला आन्सर काय असणार आहे, 127/200 = 0.635. आणि हे दिलेला आन्सरच काय आहे की आपलं रॅशनल नंबरला कशाच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे की डेसिमलच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. सेम टू सेम आपण काय करणार की सेकंड एक्झाम्पल करूया. तर सेकंड एक्झाम्पल आहे 25/99 आहे. 25/99 आहे. 99ने आपला कशाला डिवाइड करायचं आहे की 25ला करायचं आहे. पहा करा, सेम टू सेम डिवाइड होणार नाही, सेम टू सेम. तर डिवाइड होत नाही म्हणून आपण काय करणार, डेसिमल घेऊन काय घेऊ की 0 घेऊया. तर डिवाइड केल्यानंतर किती मिळेल, 100. 2 किती असेल, 250. नेक्स्ट 52ला डिवाइड होतो का, नाही होत म्हणून आपण काय करणार, डबल 0 घेऊ. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर किती मिळेल, 95. कितीचा बसेल, 5चा. सबट्रॅक्शन करा, किती आहे 5. नेक्स्ट काय आहे 2. नेक्स्ट मिळत आहे 0. तर पहा रिपीट आपल्याला काय मिळत आहे, 25 मिळत आहे. पहा आपण काय केलं आहे की 99ने 25ला आपण डिवाइड केल्यानंतर रिपीट काय मिळत आहे, 25. डबल 99ने ह्या 25ला जर आपण काय केलं, रिपीट डिवाइड केल्यानंतर आणखी काय आहे की 25 मिळणार. ही काय आहे की डबल रिपीट आपल्याला काय मिळणार आहे, प्रोसिजर मिळणार आहे, प्रोसेस. म्हणून आपण काय केलं आहे, रिपीट लिहिण्यासाठी काय करतो की आपल्याला बार लिहितो. तर पहा आपण काय केलं, 99ने 25ला जर डिवाइड केल्यानंतर आपल्याकडे आन्सर किती आलेला आहे की 0.25 बार. बार म्हणजे काय की 25 हा कसा आहे, रिपीट आलेला आहे. थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण, 23/7. हे रॅशनल नंबर आहे, डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिम्पल काय करू, ह्याला काय करणार, ह्याला डिवाइड करणार. त्याच्यापेक्षा काय आहे की फोर्थ एक्झाम्पल इझी आहे, आपण ते पाहूया. 4/5 आहे. चला 4ने आपण काय करू, 5ला डिवाइड म्हणजे 4ला 5ने डिवाइड करू. त्यानंतर काय मिळेल पहा, पहिल्यांदा डिवाइड होत नाही म्हणून आपण काय केलं, सेम टू जसं घेतलेला आहे. 440 म्हणजे किती असेल, 008. म्हणजे 4/5 = आपला आन्सर किती मिळालेला आहे, 0.8 मिळालेला आहे. हे फोर्थ एक्झाम्पल आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे आपल्याकडे
17/8 आहे. आपण याला काय करू शकतो, सेम टू सेम 17/8 आहे. हे रॅशनल नंबर आहे, डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. 17ला काय करणार आपण, डिवाइड 8ने करणार, ते आपलं काय असेल, आन्सर असेल. तर आपल्याकडे प्रॅक्टिस सेट 2.1 मधला लास्ट एक्झाम्पल आहे, दिलेला आहे डेसिमल फॉर्ममध्ये दिलेला आहे. ते आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे की रॅशनल नंबरमध्ये लिहायचं आहे, म्हणजे p/q फॉर्ममध्ये. डेसिमलमध्ये दिलेला आहे आणि रॅशनल p/q फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर थर्डमधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे 0.6 डॉट दिलेला आहे वर किंवा बार आहे, म्हणजे 6 कसा आहे, हा रिपीट 6 आलेला आहे, म्हणजे अप टू इन्फिनिटी. पहा आपल्याला थर्ड प्रॉब्लेम काय आहे की डेसिमलमध्ये आहे, रॅशनलमध्ये आणायचा आहे p/q फॉर्ममध्ये. तर ह्याला फिक्स प्रोसिजर आहे. तर आपण प्रोसिजर पाहूया ह्याच्यामध्ये सोल्युशन. पहा फर्स्ट काय करायचं, सपोज दॅट x इक्वल टू जे दिलेला डेसिमल आहे ते आपण जशाला तसा लिहिणार. पहा पहिल्यांदा आपण काय करणार की जो आपल्याला डेसिमल दिलेला आहे आपण तो जशाला तसा लिहिणार. काय दिलेला आहे, x इक्वल टू 0.6 वर डॉट दिला आहे, डॉट लिहितो किंवा आपण बार लिहितोय, त्याला नंबर काय देणार, आपण फर्स्ट देणार. नेक्स्ट काय करणार आपण, पहा डेसिमलच्या नंतर जितका डिजिट आलेला आहे ते आपण एकदा काय करणार, रिपीट लिहिणार. किती आलेला आहे, 6 आलेला आहे, तो 6 काय करणार आपण रिपीट करणार. आता आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट काय करायचं आहे की डेसिमलच्या नंतर किती आलेला आहे डिजिट, 1 आलेला आहे. जर 1 आला असेल तर आपण काय करतोय की 10ने मल्टिप्लाय करतो. जर डेसिमलच्या नंतर जर 2 आले असतील, तर डेसिमलच्या नंतर 2 डिजिट आले असतील आपण कशाने मल्टिप्लाय करतो, 100ने. म्हणजे जर आपल्याकडे डेसिमलच्या नंतर 1 असेल तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो, 10ने. जर डेसिमलच्या नंतर 2 असतील तर आपण कशाने मल्टिप्लाय करतो, 100ने. नंतर काय आहे की जर डेसिमलच्या नंतर आपल्याकडे किती आले आहे, तर 3 आले असतील तर आपण काय करतो की 1000ने करतो. जर डेसिमलच्या नंतर 4 आले असतील तर आपण काय करतो की 10000ने करतो. असं आपल्याला डॉट करता येतं. तर पहा ही फिक्स प्रोसिजर आहे. तर काय सांगितलं आहे, जर डेसिमलच्या नंतर जर 1 डिजिट असेल तर आपण काय करणार की 10ने मल्टिप्लाय करणार. ह्या दिलेल्या इक्वेशनला आपण काय करणार, 10ने मल्टिप्लाय. मग करा मल्टिप्लाय, 10 × x म्हणजे किती असेल, 10x इक्वल टू 10 × 0.66. काय केलेलं आहे पहा, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड्स बाय 10. 10ने दोन्ही बाजूने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल पहा, 10x इक्वल टू, पहा इथं 10ने जर काय केला आहे, जर डेसिमलला मल्टिप्लाय केला असेल, ह्या दशांश रूपाला जर काय केलं आपण मल्टिप्लाय केला, तर ज्या 1च्या नंतर जितका 0 आहे तितक्याने काय असेल की तुमचा हा डेसिमल शिफ्ट होणार. हा कितीने होणार, 1च्या पुढे किती 0 आहे, 1 आहे, म्हणजे डेसिमल कितीने शिफ्ट होणार की 1ने शिफ्ट होणार. म्हणजे किती असेल, 6.6 बार. हे आपलं काय असेल की मल्टिप्लिकेशन. आणि ह्याला काय देणार आपण, इक्वेशन नंबर सेकंड देणार. पहा नेक्स्ट आपण काय करणार की इक्वेशन सेकंडमधून आपण फर्स्ट काय करणार, सबट्रॅक्ट करणार. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 we get इक्वेशन 2 मधून इक्वेशन फर्स्ट आपण काय करणार, सबट्रॅक्ट करणार. करा पहा, 100x - x इक्वल टू 6.6 डॉट. इक्वेशन सेकंडमधून फर्स्ट. तर पहा इथं सबट्रॅक्ट करणार, 10x - 6 किती असेल, 9x. नेक्स्ट पहा ह्याचं सबट्रॅक्शन खूप काळजीपूर्वक करणार. पण 6.6 बार आणि 0.6 बार. हे 6 बार म्हणजे बार आहे किंवा डॉट आहे, म्हणजे कसं आहे की हा रिपीट कसा आहे, असा 6 आहे. तसा रिपीट काय आहे, हे 6 आहे. यांचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. इकडे कशी आहे, डेसिमलच्या पॉईंटच्या नंतर कसं आहे, सेम आहे, 6 आहे. जर सेम व्हॅल्यूतून आपण सेम व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केलं तर काय असते की आपल्याकडे 0 हे पूर्ण काय आहे की 0. आणि 6 - 0 किती आहे, 6 आहे. काय मिळालं आपल्याला, 6.0. इथे किती मिळालं आहे, 6मधून 6 गेल्यानंतर 0 आणि हा 6मधून 0 गेल्यानंतर किती असेल आपला, 6 असेल. हे आपलं आन्सर आहे. नंतर डेसिमलच्या नंतर 0 असेल तर काही अर्थ नाही, पण आपण काय करणार की x इक्वल टू 6/9. हे आपलं काय आहे की डेसिमल फॉर्मचं
P/Qच्या फॉर्ममध्ये आपलं आन्सर आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल 0.6 बार किंवा डॉट इक्वल टू 6/9 हे काय आपलं फायनल आन्सर आहे. तर पहा, जर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये दिला असेल तर आपल्याला रॅशनल फॉर्मच्या P/Qमध्ये जर करायचं असेल तर फिक्स स्टेप आहेत. पहिली काय सांगितलेली आहे पहा, पहिली सांगितलेली आहे की दिलेल्या प्रॉब्लेमला काय करायचं आहे की जशाला तसं काय म्हणायचं एक्स. पहा, पहिल्यांदा एक्स मानलेला आहे. नेक्स्ट काय करणार की डेसिमलच्या नंतर जितका डिजिट आहे तो काय करायचा एकदा रिपीट लिहिणार, जशाला तसा रिपीट लिहिणार. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहेत, 1 डिजिट असेल तर 10ने मल्टिप्लाय करणार. डिजिटच्या नंतर जे ह्या डेसिमलच्या नंतर 2 डिजिट असतील तर कशाने मल्टिप्लाय करणार, 100ने करणार. जर डेसिमलच्या नंतर 3 डिजिट असतील तर 1000ने करणार. असं किती जरी डिजिट असतील तर आपण मल्टिप्लाय करू शकतो. पहा, हे फर्स्ट झाले. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर त्याला काय करणार की इक्वेशन सेकंड देणार. मग आपल्याकडे इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड आलेलं आहे. तर दोघांचं काय करणार सबट्रॅक्शन, 2 मधून 1 काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. फाइंड काय करणार की एक्सची व्हॅल्यू, आणि ती एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे की आपली आन्सर आहे. म्हणजे तो काय आहे की रॅशनल नंबर आहे, P/Qच्या फॉर्ममध्ये आहे. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहात की सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, x इक्वल टू 0.37 बार. ला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देणार. सेकंड एक्झाम्पल आहे x इक्वल टू 0.37 बार आहे. तर त्याला आपण काय सांगितलं, इक्वेशन नंबर फर्स्ट सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपण त्यालाच काय लिहिणार की एकदा रिपीट लिहिणार. जे आपल्याकडे डेसिमल नंबरच्या पुढे किती डिजिट आहे ते आपण रिपीट लिहिणार. किती आहे 2 डिजिट आहे ते आपण काय करणार की रिपीट लिहिणार. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे की ह्याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करायचं कशाने करायचं आहे, डेसिमलच्या नंतर किती आहे 2 आहे तर कशाने मल्टिप्लाय करणार आपण 100ने मल्टिप्लाय करणार. 100ने करा मल्टिप्लाय पहा, 100ने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर 100 × 0.3737 बार. तर काय आहे की आता 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती आहे, 1च्या नंतर 0 किती आहे 2 आहेत. म्हणजे 2ने काय होणार की शिफ्ट होणार. डिजिट काय होणार हा, म्हणजे काय डेसिमल कितीने शिफ्ट होणार 2ने डिजिटने शिफ्ट होणार. म्हणजे 100x इक्वल टू कितीने होणार कितीने शिफ्ट होणार 37.37 बार. आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देणार. आणि ह्या दोघांची काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. म्हणजे 2 - 1 केल्यानंतर किती मिळतो आपल्याकडे 100x - x इक्वल टू 37.37 बार मायनस 0.37 बार. तर पहा, जर 100मधून x मायनस केल्यानंतर 100xमधून x मायनस केल्यानंतर किती मिळतो 99x. नेक्स्ट पहा, इथे कसं आहे हा रिपीट 37 कसा आहे 37 कसा आहे, हा रिपीट आहे. म्हणजे सेममधून सेम जर आपण सबट्रॅक्ट केला तर काय मिळतो पहा 0. नेक्स्ट काय 7मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय असतं 7, नंतर काय आहे की 37 आहे. नंतर डेसिमलच्या नंतर 0 घेतला तरी का चालतो, नाही घेतला चालतो. म्हणजे x इक्वल टू 37/99 हे आपला काय आहे की रॅशनल नंबर आहे. जर आपल्याकडे डेसिमलमध्ये दिला असेल तर आपण कशामध्ये लिहिला आहे की हा रॅशनल नंबरमध्ये लिहिलेला आहे. तर आपण जाणार पहा थर्ड एक्झाम्पलकडे. थर्ड एक्झाम्पल आपल्याकडे दिलेला आहे 3.17 बार. आपल्याकडे थर्ड एक्झाम्पल आहे 3.17 बार दिला आहे. हा 3.17 बार. तर पहा फर्स्ट स्टेप आपल्याकडे काय आहे की पहिल्यांदा काय करायचं की कन्सिडर करायचं x इक्वल टू 3.17 बार. ह्याला इक्वेशन नंबर काय द्यायचं फर्स्ट द्यायचा आहे. सेकंड काय करणार आपण डेसिमलच्या जे नंतर डिजिट आलं त्याला आपण काय करणार की एकदा रिपीट लिहिणार पहा. म्हणजे 1.7 बारला आपण काय करणार की रिपीट लिहिणार. नंतर प्रोसिजर काय सांगितलेली आहे की आपण काय करणार की डेसिमलच्या नंतर आपल्याकडे किती डिजिट आहेत 2 डिजिट आहेत. जर 2 डिजिट असतील तर आपण कशाने मल्टिप्लाय करणार 100ने मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार आपण 100ने मल्टिप्लाय करणार. करा ह्याच्या 100ने मल्टिप्लाय. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल पहा 100ने मल्टिप्लाय केला म्हणजे 1च्या पुढे किती आहे तर 2 0 आहेत. म्हणजे काय 2 0 आहेत. म्हणजे काय असणार की 2ने डिजिट म्हणजे काय 2ने पॉईंट काय होणार की शिफ्ट होणार. म्हणजे तुमच्याकडे असेल 317.17 बार. ह्याला इक्वेशन नंबर आपण काय देणार सेकंड देणार. नेक्स्ट काय सांगितलं आहे की सबट्रॅक्ट 2 मधून काय करणार आपण फर्स्ट काय करणार की सबट्रॅक्ट करणार. त्यानंतर पहा काय मिळेल 100x - x इक्वल टू 317
0.17 बार मायनस 3.17 बार. आता याच्यातून सबट्रॅक्शन करा पहा. 100 मायनस x किती असेल 99x. काय असेल पहा हा 17 मायनस 17 काय असेल तुमचा 0. 7मधून 3 गेल्यानंतर किती असेल 4. काय असेल की म्हणजे x इक्वल टू 314/99 हे काय आहे की आपला रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा. 4th एक्झाम्पल आहे 15.89 आहे. सेम टू सेम आपण काय करणार पहिल्यांदा काय सपोज करणार सपोज दॅट x इक्वल टू दिस. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि डिजिटच्या नंतर किती आहेत की 2 डेसिमलच्या नंतर किती आहेत 2 डिजिट आहेत म्हणून आपण काय करणार की 100ने मल्टिप्लाय करणार. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. लास्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे 2.514 बार आहे. तर सपोज दॅट आपण काय करणार फर्स्टली याला सपोज दॅट इक्वेशन नंबर फर्स्ट. हे काय आपल्याकडे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. सेकंड काय करणार आहात आपण की डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहेत ते एकदा काय करणार आपण रिपीट लिहिणार. म्हणजे x इक्वल टू 2.514 बारला काय करणार आपण रिपीट एकदा लिहिणार म्हणजे 145 बार. नेक्स्ट आपण काय सांगितलेलं आहे की आता मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय कशाने करायचं की डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहेत 3 आहेत. म्हणजे 1च्या पुढे किती लावायचे 0 3 लावायचे म्हणजे 1000ने काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. 1000ने आपण काय करणार की मल्टिप्लाय करणार दोन्ही बाजूने. 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल पहा 1000 x इक्वल टू आता डिजिट कितीने शिफ्ट होणार 3ने पहा. 1च्या पुढे किती 0 आहे 3 आहे तर डिजिट आपल्या सॉरी हा काय असेल काय की पॉईंट म्हणजे काय डिजिट हा कितीने डेसिमल कितीने डिजिट शिफ्ट होणार आपल्याकडे 3ने शिफ्ट होणार. म्हणजे काय असेल 2514 पॉईंट काय की 514 म्हणजे काय की 2514 असेल. आता इक्वेशन नंबर आपण काय देणार 2 देणार. ह्या दोघांचं आपण काय करणार की सबट्रॅक्टिंग करणार. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे काय करणार आपण सबट्रॅक्टिंग म्हणजे 1000x मायनस x इक्वल टू 2514 2514.1514 बार मायनस 2.514 बार ह्यांचे काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार. पहा इक्वेशन 2 मधून इक्वेशन काय केलं आहे फर्स्ट सबट्रॅक्ट केलेला आहे. ते केल्यानंतर काय असेल पहा हे पूर्णच्या पूर्ण हा काय असेल सबट्रॅक्ट म्हणजे 0 पॉईंट हा 4 मधून 2 गेल्यानंतर किती असेल 2152 मीन्स 1000मधून जर x मायनस केल्यानंतर 1000 x मधून x मायनस केल्यानंतर 990x मीन्स हा कसा असेल तुमचा 2512/999 हे आपलं काय आहे की डेसिमलच्या फॉर्ममध्ये आन्सर आहे. पहा पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की हे स्टेप फिक्स आहेत. कशा करणार आपण दिलेला डेसिमल आहे त्याला आपण इक्वेशन फर्स्ट देणार. नंतर काय करणार की जितका आपल्याकडे डेसिमलच्या नंतर डिजिट आलं त्याला एकदा रिपीट लिहिणार. नंतर काय करणार की डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहेत जर 1 असेल तर 10ने मल्टिप्लाय करणार 2 असतील तर 100ने करणार आणि केल्यानंतर काय करणार की त्याला इक्वेशन नंबर 2 देणार. ते फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड या दोघांचे सबट्रॅक्शन करणार आणि जी x व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे काय असेल की रॅशनल नंबर असेल. तर हे आपण काय करणार की प्रॅक्टिस सेट 2.2 आपल्याकडे संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 2.2. थँक्यू.